आपल्यासोबत रोहित पवार आहेत. रोहितजी, एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये आझाद मैदान पोलीस स्टेशनला तुम्ही आहात आणि तुमचा पारा चढलेला पाहायला मिळतोय. काहीशी पोलिसांसोबत बाचाबाची झाली. आता आम्ही 4 तास झालं नितीन देशमुखला शोधतोय आणि आम्ही जेव्हा आझाद मैदान पोलीस स्टेशनला गेलो होतो, एकतर ते जो कोणी API होते काय चाललंय हे त्यांना कळत नव्हतं. आता ते झोपेत होते का वेगळं काय होते मला नाही सांगता येणार. आम्ही विचारतो नितीन देशमुख कुठे, ते म्हणतात कसं काय कुठं माहीत नाही. आता ह्यांचे ॲडिशनल SP CP आम्हाला काय सांगतात तो तिथं आहे. मग आम्ही तिथं गेलो ऐकून की बाबा त्याची तब्येत वगैरे कशी आहे. ते हे महाशय बोलत असताना ऐका म्हणजे अशा स्टाईलमध्ये होते की म्हणजे हे आमच्याबरोबर असं वागत असतील. तर एक गरीब माणूस नाही तर महिला गेली तर त्यांना तर काय वेटिंगमध्येच ठेवत असतील. त्यामुळे तिथं थोडासा आणि कसं आहे कार्यकर्ता आहे टेन्शन त्या ठिकाणी होतं. पारा एवढा तुमचा वाढला की पोलिसांना तुम्ही दमदाटी केली असं त्या व्हिडिओमध्ये दिसतं. नाही विषय एवढाच आहे, आमदार असताना तुम्ही आमदाराशी नीट बोलत नाही तर गरीब माणूस तिथे गेल्यानंतर गरीबाला तुम्ही तो नीट बोलत नसेल हातवारे करत असेल तर हे आम्हाला चालत नाही. कारण आमचं एवढंच मत आहे की आम्ही लोकप्रतिनिधी असताना हा आमच्याशी असं बोलतोय तो उद्या जाऊन गरीब माणूस गेला तर त्याला तर कानाखाली मारेला. त्यामुळे कुठेतरी अशा लोकांना सुद्धा कंट्रोल करण्याची जरूरत आहे. म्हणणं आहे की पोलिसांना सुद्धा कंट्रोल करणं गरजेचं होतं म्हणून तुम्ही तशा प्रकारे बोललात त्यांना. नाही विषय एवढाच आहे की तुम्ही वागता कसं, तुम्ही कशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला ट्रीट करता हे खूप महत्त्वाचं असतं. आणि तुम्ही जर 2 आमदार तिथं आहेत, एक माजी मंत्री आहे, तिथं जर तुम्ही नीट वागत नाही, नीट माहिती देत नाही, थोड्या प्रमाणात मगरुरी तिथं दाखवत आहे, तो उद्या जाऊन तुमच्यासारखी माणसं नाही तर साधी माणसं अजून गरीब माणूस जर तिथं गेला तर त्याला काय करतील, तर त्याला तर हाकलून बाहेर काढतील. पण असं झालं की दमदाटी केल्यासारखा प्रयत्न केला तुम्ही की पोलिसांना की तुम्ही नितीन देशमुख कुठे आहेत हे मला सांगा. मग 4 तास तुम्ही आम्हाला फिरवताय. आम्ही इथं मरीन ड्राईव्हला गेलो, तिथून तिथं गेलो, तिथून JJला गेलो. 4 तास आम्हाला म्हणजे आम्ही आमदार आहोत. आम्ही काय म्हणतो फक्त आता जेव्हा नितीन देशमुख आम्हाला भेटला, कसा आहेस, आरोग्य ठीक आहे का, काळजी काय नाही, तू काळजी करू नको, आम्ही तुझ्याबरोबर आहे. तिथून आम्ही निघून गेलो. किती मिनिटात गेलो? 5 मिनिटात. हेच करायचं होतं. पोलिसांनी आम्हाला फसवत ठेवलं, आम्हाला गणवत ठेवलं आणि ह्या महाशयाला तर काय चाललंय हेच कळत नव्हतं. म्हणजे पोलीस स्टेशनला कोणी येतं का नाही काय माहिती. आणि याच्यात तो ज्या पद्धतीने दमून करत होते पोलीस तुमचं म्हणणं. अरे रात्री 2 वाजता त्यांना कोणाचा फोन होता, जी सर, येस सर, ओके सर. आता कोणाचा फोन ॲडिशनल CPला कोणाचा सकाळी रात्री 2 वाजता फोन होतो. म्हणजे गरिबाचा विषय असेल तर म्हणतात उद्या या. आणि इथं आम्ही 2 आमदार आणि काही कार्यकर्ते फक्त आमच्या कार्यकर्त्याची विचारपूस करायला आलो. एक तर आम्हाला गंडवत आहे आणि दुसरा यस सर, जी सर करत अजून 4 तास तुम्ही पुढे ढकलत असाल. तुम्ही जे बोललात जी दमदाटी दिसतीये त्याच्यानंतर तरी तुम्हाला उत्तर मिळालं का? शेवटी JJला आम्हाला भेटले ना नितीन देशमुख आणि दमदाटी केली का, खालच्या लेवलला जाऊन शिवाय दिला का. 2 दिवसापूर्वी जे सत्तेत असणारे आमदार एका अधिकाऱ्याच्या बाबतीत आई बहीण काढली, खालच्या लेवलला जाऊन बोलले, त्या बाबतीत तुम्हाला त्या ठिकाणी काही दिसत नाही या सत्ताधाऱ्यांना. आणि आम्ही फक्त आमच्या कार्यकर्त्याच्या टेन्शनमध्ये तिथं थोडासा आवाज वाढवला, याला दमदाटी म्हणतात. आणि कार्यकर्त्यासाठी, सामान्य लोकांसाठी, गरिबासाठी जर उद्या जाऊन पोलीस प्रशासन सहकार्य करत नसेल तर हा आवाज आणि ही स्टाईल आम्ही शेवटपर्यंत ठेवू. त्यामुळे रोहित पवार ज्या प्रकारे त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस सहकार्य करत नव्हते आणि त्यामुळे मला तो आवाज चढवावा लागला. आणि पुढे सुद्धा जर आम्हाला जर न्याय मिळत नसेल किंवा जर पोलीस आम्हाला सहकार्य करत नसतील तर अशाच प्रकारे आवाज हा चढवला जाईल. कॅमेरामन अनिल संगरेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.